नमस्कार, मी रोहिणी श्याम भापकर पुन्हा एकदा लेखक श्री रमेश रंगनाथ भापकर यांच्या कथा घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे. या कथेचा पहिला भाग मी गेल्या रविवारी आपल्यासोबत शेअर केला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ज्यांनी तो पाहिलेला नसेल त्यांनी पहा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग त्याच कथेचा पुढच्या भागाला आता आपण सुरुवात करणार आहोत. लेखक श्री रमेश रंगनाथ भापकर यांनी लिहिलेल्या सर्व कथा मराठी चित्रपट महामंडळ पुणे व फिल्म रायटर असोसिएशन अंधेरी येथे रजिस्टर्ड केलेले आहेत आणि कथेचे सर्व अधिकार लेखकांकडेच आहेत. चला तर मग सुरुवात करूया कथेला. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की 4 दिवसानंतर कमलाला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि सदानंद कमलाला आणि बाळाला घेऊन घरी आलेले आहेत. घरी आल्यानंतर देखील कमलाला बाळाबद्दल काहीच माहिती नाहीये आणि सदानंदच्या चेहऱ्यावर मात्र थोडेफार दुःख हे कमलाला दिसून येत आहे. तरी देखील कमला सदानंदाला विचारते की काय झालं आहे तुमच्या चेहऱ्यात, तुमच्या वागण्यात मला थोडाफार फरक जाणवतो आहे. पण सदानंद कमलाला काहीही सांगत नाही आणि कमलाला टाळाटाळीची उत्तरं देऊन ती वेळ मारून नेत असतो. त्यानंतर असेच दिवस जात असताना एक दिवस अचानक कमला बाळाला आंघोळ घालत असताना कमलाच्या काहीतरी लक्षात येते आणि ती धावत बाहेर येऊन सदानंदाला सांगू लागते, अहो ऐकलत का, मी आत्ता बाळाला आंघोळ घालत होते ना तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या बाळाचा एक पाय थोडासा तिरपा वाटतोय आणि मी मॉलिश करताना थोडासा त्याच्यावरती ताण देऊन सरळ करण्याचा प्रयत्न केला पण बाळ खूप रडतं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सदानंदाच्या लक्षात येते की कमलाच्या कदाचित ही गोष्ट लक्षात आलेली आहे. पण तरी देखील सदानंद, अगं काही नाही ग, आपलं बाळ अजून लहान आहे, पडून असतं सारखं एका जागेवर म्हणून तुला वाटत असेल, असं काही बाई बोलून तिची समजूत काढतो. परंतु कमलाला या साऱ्या गोष्टी पटत नाहीत आणि मग सदानंद तिला म्हणतो, बस झाला आता तुझी बडबड आणि तू जा, बाळ एकटेच आहे तिकडं, असं म्हणून कमलाला आत पाठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कमलाला या सगळ्या गोष्टी बिलकुलच पटलेल्या नसतात आणि ती रागाने आतमध्ये निघून जाते. त्यानंतर सदानंदाच्या डोक्यात विचार सुरूच असतो की अजून या सगळ्या गोष्टी किती दिवस आपण लपवून ठेवायच्या आणि असंच हे सगळं चालू ठेवायचं. आणि हेच सगळं सुरू असताना एक दिवस सदानंद देखील कमला कामात असताना स्वयंपाकात असताना बाळाला घेऊन बसलेला असतो आणि सदानंद देखील प्रयत्न करतो की बाळाचा पाय थोडासा हात लावून काही करता येते का किंवा काय दिसतंय हे पाहण्यासाठी बाळाचा पाय तो सरळ करण्याचा प्रयत्न करतो पण बाळ रडू लागतं. त्यानंतर सदानंद बाळाला कसा बसा शांत करतो आणि विचारात गुंतून जातो. विचार करत करतच सदानंद अचानक डॉक्टरांना फोन लावतो आणि डॉक्टरांशी बोलतो. डॉक्टरांशी बोलणे झाल्यानंतर बाळाला उद्या डॉक्टरांनी भेटायला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी भेटायला बोलवलेलं असते आणि मग सदानंद दुसऱ्या दिवशी काहीतरी बहाणा काढून बाळाला फिरवून आणतो आणि असं म्हणून बाळाला घेऊन निघणार. तोच कमला म्हणते, किती वेळ लागेल तुम्हाला यायला आणि तुम्ही बाळाला घेऊन चालला आहात का? तर सदानंद म्हणतो, तासभर लागेल मला आणि मग मी जाऊन येतो बाळाला घेऊन, असं तो सांगतो. परंतु कमला म्हणते, नाही तासभर बाळ राहील की नाही माहिती नाही, ठीक आहे मी पण माझं काम उरकलेलंच आहे, चला मग आपण सगळेच जाऊया. आणि कमला देखील त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट धरते. आता मात्र सदानंदाला प्रश्न पडला आहे की आता जर आपण कमलाला घेऊन गेलो तर आपल्याला दवाखान्यात जाता येणार नाही आणि जर दवाखान्यात गेलो तर कमलाला ही गोष्ट समजेल. म्हणून सदानंद पुन्हा एकदा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, ठीक आहे आता नको जाऊया, आपण फिरायला पुन्हा केव्हा तरी जाऊया. परंतु कमला मात्र आता हट्टच करते की आपण तिघेही आता बाजारात फिरायला जाऊयात म्हणून. मग सदानंद बाळाला घेतो, सोबत कमलाही असते आणि तिघेजण बाहेर पडतात. बाहेर पडताना सदानंद त्याच रस्त्याने निघतो ज्या रस्त्याने त्याला त्या डॉक्टरांना भेटायचं असतं. तिथं आल्यानंतर तो एका दवाखान्याच्या बाहेर थांबतो आणि कमलाला म्हणतो, थांब जरा, मी आलोच, हे डॉक्टर आहेत ना माझ्या खूप जुन्या ओळखीचे आहेत, अगदी माझे मित्रच आहेत असं म्हणणं, यांना ना आपलं बाळ पाहायचं होतं, मी आतमध्ये जाऊन 2 मिनिटात त्यांना आपलं बाळ दाखवून येतो. आणि दवाखान्याच्या बाहेर कमलाला उभा करतो आणि सदानंद दवाखान्याच्या आतमध्ये दाखल होतो आणि डॉक्टरांना भेटतो. डॉक्टर बाळाची व्यवस्थित तपासणी करतात आणि तपासणी केल्यानंतर सदानंदाशी बोलू लागतात. सदानंदाला सांगतात, आता लगेच तर आपण काही करू शकणार नाही, साधारण एक बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे आणि त्यानंतर आपण बाळाच्या पायाचे ऑपरेशन करू शकतो. त्यावर सदा म्हणतो, ठीक आहे पण या ऑपरेशनसाठी खर्च किती येणार? त्यावर डॉक्टर सांगतात की या ऑपरेशनसाठी साधारण 2 लाखांपर्यंत खर्च येईल, त्याची तुम्ही तयारी ठेवा. हे सगळे बोलणे करून डॉक्टरांशी भेटून व्यवस्थित चर्चा करून सदानंद पुन्हा बाळाला घेऊन बाहेर निघतो. इतक्यात मागं त्याला कमला दिसते. कमलाने सारंच काही ऐकलेलं असतं आणि आता दोघेही घरी आलेले आहेत आणि कमला सदानंदाशी बोलत आहे.
अहो, तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलीत? त्यावर सदा म्हणतो, अगं, ही गोष्ट लपवण्यासाठी मला डॉक्टरांनीच सांगितलं होतं. त्यावेळेसची तुझी अवस्था फार नाजूक होती. अशा नाजूक अवस्थेत मी तुला हे सगळं नसतो सांगू शकलो. आणि सदानंद आणि कमला दोघेही रडू लागतात. दोघांवर अगदीच दुःख मनमोकळेपणाने एकमेकांच्या गळ्यात पडून व्यक्त करतात. आणि त्यानंतर कमला म्हणू लागते की देव तरी आपली किती परीक्षा बघतोय आणि कशासाठी. इतक्या वर्षांनी आपल्याला हे मूल दिलं आणि तेही असं. यात या बाळाचा काय तो गुन्हा. आणि ही सर्व चर्चा त्या दोघांची सुरू आहे. दोघांच्याही मनात खूप मोठा दुःखाचा वादळ उठलेला आहे. त्यानंतर दोघांचेही मन रडून रडून अगदी मोकळे होते. सदानंद आणि कमला दोघे सावरतात. त्यावर सदानंद कमलाला कसा बसा सावरतो आणि मग कमला म्हणते, कितीही काही होऊ द्या, आपल्याला वाटेल तेवढे कष्ट करावे लागले तरी आपण करू, परंतु आपण आपल्या बाळाला आपल्या पायावरती उभं करायचंच आणि त्याला चालायला लावायचंच. आणि असं म्हणून दोघांच्याही चेहऱ्यावरती एक नवी उमेद आपल्याला दिसून येते. सदानंद म्हणतो, मी बाळासाठी वाटेल ते करायला तयार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदानंद त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो आणि कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला मॅनेजर केबिनमध्ये बोलवून घेतात. बोलवून घेतल्यानंतर ते सांगतात की सदानंद, तुझ्या फार सुट्ट्या होऊ लागल्या आहेत. बायकोच्या डिलेव्हरीच्या वेळेलाही तू अचानक 8 सुट्ट्या घेतल्यात. त्यानंतरही मध्ये आधी तुझ्या सुट्ट्या चालूच असतात. आता ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. यानंतर जर तुझ्या अशाच सुट्ट्या चालू राहिल्या तर तुला कामावरून काढून टाकलं जाईल, असा मालकांचा हुकूम आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सदानंदला आणखीच टेन्शन येतं आणि तसाच तो कामाला देखील लागतो. पण मॅनेजरला सांगतो की यापुढे असं होणार नाही आणि सदानंद कामाला सुरुवात करतो. या अगोदर ज्या घरी घरकाम करत असते त्या कल्याणी मॅडमचा कमलाला निरोप येतो आणि कमला त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन येते. त्यानंतर संध्याकाळी सदानंद घरी येतो आणि घरी आल्यानंतर सदानंद थोडासा चिंतितच असतो, कारण सकाळी मॅनेजरनी दिलेली वॉर्निंग त्याच्या डोक्यात त्या सर्व विचार चालू असतात. आणि तितक्यातच कमला तिथे येऊन सदानंदला म्हणते, अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यानंतर सदानंद म्हणतो, बोल, काय आहे तुझं. त्यानंतर कमला सांगते, आपल्या त्या कल्याणी मॅडम आहेत ना, त्यांनी मला आज दुपारी बोलवून घेतलं होतं. मी त्यांना भेटूनही आले. त्यांनी मला पुन्हा कामावरती बोलवलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सदानंद म्हणतो, काय बोलतेस तू, कळतंय का तुला. तुला आता फक्त घरी राहून आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे. तू आता काम कसं करू शकशील. आणि शिवाय तुला माहिती आहे ना की आपल्या बाळाचा पाय. कमला हे सर्व ऐकून घेते आणि त्यानंतर सदानंदला सांगते, अहो हो, सर्व काही बरोबर आहे, परंतु कल्याणी मॅडमनी मी कामावर नसल्यापासून एक नवीन बाई कामावर ठेवली होती. पण त्या बाईनं साहेबांचे पैसे चोरले असं मॅडमचं म्हणणं आहे आणि त्या आता कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत. जितका विश्वास, जितकी जबाबदारी त्या माझ्यावर देत होत्या तेवढ्या त्या दुसऱ्या कोणावरती देऊ इच्छित नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी असं ठरवलं आहे की मला पुन्हा एकदा कामावर घ्यायचं. पण सदानंद म्हणतो, हे आता कसं शक्य आहे. तू हे सर्व कसं काही करू शकशील. बाळाची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे, तुला देखील माहिती आहे. मग तू आता हे सगळं कसं करणार. त्यावरती कमला म्हणते की मी ही सर्व परिस्थिती मॅडमला देखील सांगितली आहे आणि त्यांना देखील हे सर्व काही माहिती आहे. पण त्यांनी मला सांगितलं आहे, तू बाळाची अजिबात काळजी करू नकोस. अगदी घरच्याप्रमाणे जसं तू घरी बाळ सांभाळतेस तसंच बाळ सांभाळून आमच्या घरातली सगळी कामं करू शकतील. आणि तुम्हाला माहितीच आहे ना की कल्याणी मॅडम किती चांगल्या आहेत. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सदानंदलाही थोडासा धीर येतो. कमला म्हणते, शेवटी कितीही काही झालं तरी आपल्याला आता बाळाच्या ऑपरेशनसाठी सुद्धा पैसे साचवायचे आहेत ना. सदानंद म्हणतो, हो हो, ठीक आहे, मला सगळं काही समजतं आहे, पण तरी देखील तू बाळाची अगदी 100% काळजी घेशील अशी मला खात्री दे. त्यावरती कमला म्हणते, हो, मी बाळाची अगदी 100% काळजी घेईल. ही काही सांगायची गोष्ट आहे का. मला देखील बाळाची तितकीच काळजी आहे. आणि असं म्हणून शेवटी सदानंद म्हणतो, ठीक आहे, तू कामाला जा. कधीपासून जायचं आहे तुला कामाला. आणि त्यावरती कमला म्हणते, उद्यापासूनच कामाला जायचं आहे. आणि आता यानंतर कथेत पुढे काय घडणार हे ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच, ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुढच्या रविवारी पुन्हा याच गोष्टीच्या पुढील भागासोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.